नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी मी जाळ पेटवून दिला होता आणि इकडं गव्हाच्या वावराकडे आलो होतो. मग नंतर आपल्या भावाचा फोन आला की म्हणे ट्रॅक्टर घेऊन या, आपला ट्रॅक्टर चालू होत नाही, आपल्याला टोचिंग करून चालू करायचंय. मग लगेच ट्रॅक्टरला शेल मारला आणि आपण ट्रॅक्टरला ट्रॉली जोडली होती, मग ती सोडून घेतली आणि आलो डायरेक्ट या भावाकडे. आणि इथं टोचन लावायला तर जागा नव्हती, म्हटलं ट्राय करून बघू. आणि इथं ट्रॅक्टर एकदम क्रॉस लागला होता, त्याच्यामुळे सरकून जात होता ट्रॅक्टर. आणि आम्ही ते एकदा दोनदा ट्राय मारलं, म्हटलं आता डायरेक्ट मागं ओढू ट्रॅक्टर. आणि मग मागं ओढला, ते एका झटक्यामध्ये ट्रॅक्टर चालू झाला. म्हटलं आता चलो घर पे निकलते. आणि आम्ही मिळालो आणि काही उद्योग नाही झाले, असं कधीच झालं नाही. आणि आम्ही ट्रॅक्टर पट्टीवरती उचलला होता. म्हटलं आता चला घरी जाऊ, कोणी बघितलं तर आपल्याला लय मारतील धरून. मग नंतर 10 गेअर टाकून 350च्या स्पीडनी आलो आपण घरी. मग नंतर आपल्या भावाचं पार्सल आलं होतं आणि ते काय आहे ते मला पण नाही माहिती, पण आपण फोडून बघू ते काय आहे. आणि हा, ते प्रेमानंद महाराजांची फ्रेम आहे. मग घरी आलो तर बघितलं की बाबा पण पतंग उडवत होते. म्हटलं बाबा पण पतंग किंग होते काय, खतरनाक आहे बाबा पण. बाबा म्हणे की डायलॉग बाजी बंद कर, आपल्याला मंदिरामध्ये जायचंय. म्हटलं चलो. मग बाबांना घेऊन आलो मंदिरामध्ये. म्हटलं आता दर्शन घेऊ आणि पटकन घरी निघू. आणि मग दर्शन घेतलं आणि निघालो डायरेक्ट घराच्या रस्त्याला. मग घरी आलो आणि छोटा खिल्लाडी आणि मी निघालो स्क्रू आणायला, कारण आम्हाला स्क्रू लागत होती. मग स्क्रू घेतले आणि निघालो घरी. आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.